मी सुरेखा तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलवरती स्वागत करते। तर आपण आज उपासाचा ढोकळा बघणार आहे। तर 1 कप भगर आहे, त्याला सामा चावल पण म्हणतात, उपासाचा तांदूळ पण म्हणतात, मोरियो म्हणतात। तर 1 कप आहे आणि पाव कप साबुदाणा आहे। हे दोन्ही पिठं करून घेतली आहेत। साबुदाण्याचं पीठ आहे आणि भगरचं पीठ आहे, फार बारीक पण नाही आहे, रवाळ आहे आणि साबुदाण्याचं पीठ बारीक करून घेतलं आहे। अर्धा कप दही आहे, थोडीशी कोथिंबीर लागणार आहे आपल्याला, तेल आपल्याला फोडणीसाठी आणि डब्याला लावायला लागणार आहे, हिरवी मिरची आहे, आल्याचं किस आहे, जिरे आहेत फोडणीसाठी, मिरच्या आणि कढीपत्ता आहे, मीठ, साखर आणि इनो हे आपले जिन्नस लागणार आहे आणि आपल्याला पाणी पण लागणार आहे मिक्स करायला। साबुदाण्याचं पीठ आहे आणि भगरचं पीठ आहे, तर आपण त्याच्यात मीठ घालूया। एक अर्धा चमचा तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता। मिक्स करूया। त्यात मी थोडं आल्याचा किस, बारीक चिरून मिरची घातलेली, त्यात अर्धा कप दही आहे, अर्धा चमचा साखर घातलेली। तर ह्याच्यात आपल्याला साधारण 1 कप पाणी लागेल। पहिले मी अर्धा कप घालते, गुठळ्या होऊ द्यायचे नाही। अजून अर्धा कप आपल्याला पाणी लागणार आहे। एकूण 1 कप पाणी आणि अर्धा कप दही घातले। त्यात 1 चमचा आपण तेल पण घालतोय, जो घशात अडकणार नाही, नंतर फोडणी पण देणार आहे। आपण हे नीट मिक्स करूया आणि आपल्याला 10 मिनिटं हे झाकून ठेवून द्यायचे। इथे पाणी उकळत आलेलं आहे, मी डब्याला तेल लावलेलं आहे, डब्याला चांगलं ग्रीस करून घ्यायचं म्हणजे तो ढोकळा उठेल। डब्याला तेल लावलेलं आहे, त्याच्यात आता आपण 1 चमचा इनो घालू। इनो तुमच्याकडे असेल तर अर्धा चमचा बेकिंग पावडर घालू शकता, बेकिंग सोडा। 1 चमचा इनो घालतोय, त्याच्यात 1 चमचावर पाणी घालतोय ॲक्टिवेट व्हायला, हे मिक्स करतो। ग्रीस केलेल्या डब्यात आपण घातलेलं आहे, पॅक करतोय। त्याच्यात थोडंसं आपण लाल तिखट, थोडी कोथिंबीर, थोडी काळी मिरी घालतो। आपण आता चिट्टी काढलेली आहे, रिंग आहे, 15 मिनिटासाठी ठेवून। तो ढोकळा आपण तसाच खाऊ शकतो, कारण त्यात मिरची वगैरे आहे। तर आपण थोडी क्विक चटणी करूया। 2 चमचे दाण्याचं कूट घेतला, थोडंसं मीठ घालतोय, थोडी साखर, कोथिंबीर, थोडंसं लाल तिखट घालतो, दही घालून कालवतो। ही चटणी तुम्ही कशाबरोबर खाऊ शकता, डोसा, इडली, आप्पे, चटणी तयार आहे। तर आपण ढोकळा करूया। 15 मिनिटं आपण स्टीम केलेलं आहे, आता बाहेर काढू। 10 मिनिटं थंड केल्यावर आपण हा ढोकळा काढून घेतोय। त्याच्यावर आता आपण फोडणी देऊया। ढोकळ्यावर घालायला आपण फोडणी करतोय, जिरे घालतोय, 2 मिरच्या आणि कढीपत्ता। थोडेसे आपण तीळ पण घालतोय, तुम्हाला उपासाला चालत नसले तर स्किप केलं तरी चालेल। कढीपत्ता, कोथिंबीर, तुम्हाला जे काही चालत नाही ते घालू नका, तसाच केला तरी चांगला होतो। तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडेल, आवडले तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। आता मस्त फुललेला आहे आपला ढोकळा, त्याच्यावर फोडणी देऊया। तर 10-15 मिनिटं थंड केल्यानंतर आपण हे कापतो। असा ढोकळा आपला मस्त फुललेला आहे, आपण त्या प्लेटिंग करूया। थोडीशी कोथिंबीर घालूया। असा आपला उपासाचा ढोकळा तयार आहे। ह्याच्यात मिलेट्स वापरलेले आहेत,
ह्याचं ग्लायसेमिक इंडेक्स खूप कमी असतं, त्यामुळे डायबिटीस लोकांना किंवा शुगर कंट्रोल करायचं असेल तर तुम्ही हे भगर वापरू शकता. तर ते भगरीचा ढोकळा आहे, खूप हेल्दी आहे. त्यात दही पण घातलेलं आहे, त्या प्रोटीनयुक्त पण झालं आहे. तर आपण हे चटणी आणि उपासाचा ढोकळा तयार आहे.